मुलांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकातील एक कविता पाहणार आहोत। या कवितेचं नाव आहे माहेर। या कवितेचे कवी आहे कवी सदाशिव माळी यांनी ही कविता लिहिलेली आहे। जेव्हा मुलीचं लग्न होतं आणि ती सासरी जाते म्हणजे ती तिच्या पतीच्या घरी जाते। आपल्या आई बाबांचं म्हणजेच आपल्या आई वडिलांचं घर सोडून ती तिच्या पतीच्या घरी जाते। तेव्हा तिला तिच्या माहेरच्या माणसांची म्हणजे आई बाबांची आणि इतरांची नेहमी आठवण येत असते। आता माहेर म्हणजे लग्न झालेल्या विवाहित स्त्रीचं म्हणजे तिचं आई वडिलांचं घर म्हणजेच माहेर। या तरल भाव विश्वाचं वर्णन कवी सदाशिव माळी यांनी या माहेर या कवितेमध्ये केलेलं आहे। आणि तिला जी माहेरची ओढ लागलेली आहे ती ओढ ती जात्यावर दळण करीत असताना ओव्यांच्या माध्यमातून ती व्यक्त करत आहे। अतिशय सुंदर शब्दांची गुंफण या कवितेमध्ये कवीने केलेली आहे। मुलांनो, या कवितेचे लेखन ओवी रूपाने कवीने केलेले आहे। आणि एक विवाहित स्त्री जी सासरी आहे तिला तिच्या माहेरच्या माणसांची आई वडिलांची तीव्रतेने आठवण येते आहे। ही भावना ती जात्यावर दळत असताना व्यक्त करते। आपण या कवितेचं सुरुवातीला गायन करणार आहोत। कविता ही तालासुरात म्हणणार आहोत। पान नंबर 18, 6वी कविता माहेर। ऐका, म्हणा व नंतर तुम्ही ही कविता वाचायची आहे। अगोदर ऐका। तापी काठची चिकन माती, तापी काठची चिकन माती, ओटा तरी बांधू ग बाई, ओटा तरी बांधू ग बाई, असा ओटा चांगला तर, असा ओटा चांगला तर, जात तरी मांडू ग बाई, जात तरी मांडू ग बाई, असं जात चांगलं तर, असं जात चांगलं तर, सोजी तरी दळू ग बाई, सोजी तरी दळू ग बाई, अशी सोजी चांगली तर, अशी सोजी चांगली तर, लाडू तरी बांधू ग बाई, असे लाडू चांगले तर, असे लाडू चांगले तर, शेल्याच्या पदरी बांधू ग बाई, असा शेला चांगला तर, असा शेला चांगला तर, भाऊराया भेटू ग बाई, भाऊराया भेटू ग बाई, असा भाऊ चांगला तर, असा भाऊ चांगला तर, दारी रथ आणीन ग बाई, दारी रथ आणीन ग बाई, असा रथ चांगला तर, असा रथ चांगला तर, नंदी तरी झुंपिंग बाई,
धिंगा मस्ती करू ग बाई, धिंगा मस्ती करू ग बाई. आताच आपण या कवितेचं गायन केलेलं आहे. मुलांनो, आता ही कविता आपण विस्तारित रूपात बघूया. कवितेचा भावार्थ आता मी सांगत आहे. पहा. तापी काठची चिकन माती, ओटा तरी बांधू ग बाई. या कवितेमध्ये तापी या नदीचा उल्लेख आलेला आहे. तापी ही नदी आपल्या भारतामध्ये मध्य भारतामधून वाहते आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडून ती वाहते. तापी नदी ही एक खानदेश भागातील नदी आहे. खानदेश म्हणजे कोणता भाग आला? तर खानदेशामध्ये 4 जिल्हे येतात. नंदुरबार, धुळे, नाशिक आणि जळगाव. याला आपण खानदेश म्हणतो. या खानदेशामध्ये तापी नदी वाहते आणि या कवितेमध्ये जी विवाहित स्त्री आहे ती खानदेश भागातील आहे. या विवाहित स्त्रीला आपल्या माहेरची सतत आठवण येत असते आणि या कवितेतून ती आपल्या भावना व्यक्त करत आहे. ती जेव्हा जात्यावर दळण दळत असते तेव्हा ती ओवीच्या रूपामध्ये आपल्या भावना मांडताना आपल्याला दिसते. आता या ठिकाणी तापी काठची चिकन माती ही जी विवाहित स्त्री आहे ती खानदेशात राहते आणि खानदेशातून तापी नदी वाहते. ती काय करणार आहे? चिकन माती म्हणजे चिकटपणा असलेली माती. तिने चिकन मातीचं गुणधर्म पण सांगितलेला आहे की ही जी चिकन माती आहे या चिकन मातीचा मी काय बांधणार आहे? तर ती चिकन माती आणून मी काय करणार आहे? ओटा बांधणार आहे. ओटा म्हणजे काय? ओटा या शब्दाचा या ठिकाणी अर्थ आहे पडवी. दारासमोर अंगणामध्ये हा ओटा बांधलेला असतो. याला काय म्हणतात? ओटा किंवा पडवी. ती असं पुढे म्हणते की मी माझ्या माहेरच्या तापी काठच्या चिकन माती आणून काय करणार आहे? ओटा बांधणार आहे. आणि ओटा बांधल्यानंतर ती काय करणार आहे? असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई. ओटा बांधून झाल्यावर ती काय करणार आहे? तर त्या ओट्यावरती ती जात मांडणार आहे. जात म्हणजे दळण दळण्याचं एक दगडी साधन, त्याला आपण जात म्हणतो. पूर्वीच्या काळी दळण दळण्यासाठी जात वापरलं जात असे, परंतु आपण आता धान्याचं पीठ तयार करण्यासाठी काय वापरतो? सांगा बरं. गिरणी. बरोबर उत्तर दिलंय. काय वापरतो? गिरणी. यानंतर पुढची ओळ. असं जातं चांगलं तर सोजी तरी दळू ग बाई. या ओळीचा अर्थ आहे जर जातं चांगलं असेल तर त्यावर काय करणार आहे? तर ती सोजी तयार करणार आहे. या ठिकाणी सोजी म्हणजे काय? सोजी म्हणजे ओळसर गावाचं ती
पीठ तयार करणार आहे. ओलसर गव्हाचं ती काय करणार आहे? दळून पीठ तयार करणार आहे. या ठिकाणी या सोजीचा अर्थ आपण दैनंदिन भाषेमध्ये, रोजच्या भाषेमध्ये आपण त्या सोजीला रवा असं सुद्धा म्हणतो. आता या सोजीचं, या रव्याचं ती काय करणार आहे बघा. तर मग ती पुढे काय करणार आहे ते. अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई. आता या सोजीचं, या रव्याचं ती काय करणार आहे? तर लाडू बांधणार आहे. काय करणार आहे? लाडू बांधणार आहे. आपल्या माहेरच्या माणसांसाठी ती लाडू तयार करणार आहे. काय तयार करणार आहे? लाडू. लाडू बांधणे म्हणजेच काय? तर लाडू वळणे. आपण गोल आकाराचे लाडू तयार करतो की नाही, त्याला आपण लाडू बांधणे किंवा लाडू वळणे असे म्हणतो. यानंतर पुढची ओळ आहे, असे लाडू चांगले तर शेल्याचे पदरी बांधू ग बाई. या ओळीमध्ये शेला हा शब्द आलेला आहे. शेला म्हणजे काय? तर भरजरीत असे वस्त्र. पूर्वीच्या काळी राजघराण्यामध्ये ज्या स्त्रिया असायच्या त्या त्यांच्या अंगावर अशा प्रकारचं भरजरीत वस्त्र म्हणजे शेला परिधान करायच्या. आता या कवितेतील ही जी स्त्री आहे, विवाहित स्त्री, ती काय करणार आहे? तर या शेल्याच्या पदरामध्ये जे लाडू बांधून झालेले आहेत, तयार केलेले लाडू आहेत, ते या शेल्याच्या पदराला काय करणार आहे? बांधणार आहे. असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई. या ओळीचा अर्थ पाहून झाल्यानंतर पुढची ओळ पहा, असा शेला चांगला तर भाऊ राया भेटू ग बाई. ती म्हणते की असा चांगला शेला घेऊन शेल्याच्या पदरी लाडू बांधून जेव्हा मी तयार असेल तेव्हा माझा भाऊ मला काय करणार आहे? मला घ्यायला येणार आहे. काय करणार आहे? तर मला घ्यायला येणार आहे. आणि मग मी माझ्या भाऊ रायाला म्हणजे भावाला भेटणार आहे. या ठिकाणी भाऊ राया, राया या शब्दाचा अर्थ राजा असा होतो. असा भाऊ चांगला तर दारी रथ आणील ग बाई. असा भाऊ चांगला तर दारी रथ आणील ग बाई. असा माझा भाऊ चांगला आहे की जो मला घेऊन जाण्यासाठी काय आणणार आहे? तर रथ आणणार आहे. रथ म्हणजेच बैलगाडी आणणार आहे. या ओळीमध्ये आपण पाहिलं तर या विवाहित स्त्रीला आपल्या माहेरची ओढ लागलेली आहे असं दिसून येतं. त्यानंतर असा रथ चांगला तर नंदी तरी झुंपीन ग बाई. असा रथ चांगला तर नंदी तरी झुंपीन ग बाई. ती म्हणते की अशा या चांगल्या रथाला, बैलगाडीला मी नंदी झुंपणार आहे आणि माझा भाऊ हा रथ घेऊन दारी येणार आहे. या रथाला मी छानपैकी सजवणार आहे. काय करणार आहे? छानपैकी सजवणार आहे या रथाला, या बैलगाडीला, आणि मग मी माझ्या माहेरी जाणार आहे. शेवटची ओळ पहा, असा नंदी चांगला तर
माहेराला जाऊ ग बाई, असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई. धिंगा मस्ती म्हणजे दंगा, धिंगाणा किंवा मौज. आता या ठिकाणी ती स्त्री म्हणते की मी माझ्या माहेरी जाणार आहे आणि माहेरी जाताना सजवलेल्या रथातून, बैलगाडीतून मी जाणार आहे. तेव्हा माझा भाऊ एक रथ आणणार आहे आणि त्या रथातून मी माहेरला गेल्यानंतर त्या ठिकाणी धिंगा मस्ती करणार आहे, खूप खूप मज्जा करणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की स्त्री ही जेव्हा सासरी असते तेव्हा ती बंधनात असते किंवा तिच्यावर, तिच्या बोलण्यात, चालण्यावर, राहण्यावर काय पडतात? बंधनं पडतात, मर्यादा येतात. आणि या कवितेतील स्त्रीवर सुद्धा अशा प्रकारची बंधनं, अशा प्रकारच्या मर्यादा आलेल्या आहेत. आणि तिला थोडं तिच्या संसारातून मोकळीक मिळावी आणि थोडं तिला मुक्तपणे वावरता यावं यासाठी तिला माहेरची ओढ लागलेली आहे. तिला माहेरला जायचं आहे आणि माहेरला गेल्यानंतर तिच्या माहेरच्या मैत्रिणींबरोबर धिंगा मस्ती करायची आहे, मौज करायची आहे, माहेरच्या माणसांना भेटायचं आहे. या ठिकाणी कवी सदाशिव माळी यांनी या कवितेमध्ये सुंदर असं सासरी असलेल्या स्त्रीचं भावविश्व किंवा तिच्या भावना या ठिकाणी या कवितेतून व्यक्त केलेल्या आहेत. अशी ही सासरी असलेली स्त्री ची कविता, तिच्या भावना या कवितेतून आपण आज पाहिलेल्या आहेत. आता या कवितेतून आपण आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की कवीने या कवितेची जी रचना केलेली आहे ती पहा. ही जेव्हा आपण रचना पाहतो ती एकातून एक कल्पना या स्त्रीला सुचत गेलेल्या आहेत. जसं आपण माळ तयार करताना एक एक मणी, एक एक मोती त्या माळीमध्ये काय करतो? ओवत असतो. तसंच या कवितेमध्ये सुद्धा जी कवीने जी रचना केलेली आहे, ज्या भावना मांडलेल्या आहेत त्या क्रमबद्ध पद्धतीने, सुसूत्र पद्धतीने मांडलेल्या आहेत. त्या कल्पना या कवितेतील स्त्रीला ज्या सुचत गेलेल्या आहेत असं दाखवलेलं आहे. म्हणजे प्रथम पहा, क्रम पहा. प्रथम म्हणजे तापी काठची चिकण माती. या चिकण मातीचं ती काय बांधणार आहे? ओटा. ओटा बांधून झाल्यानंतर त्या ओट्यावर ती जातं मांडणार आहे. जातं मांडून झालं की त्या जात्यावर सोजी दळणार आहे आणि त्या दळून झालेल्या सोजीचे ती काय करणार आहे? लाडू बांधणार आहे. काय करणार आहे? लाडू बांधणार आहे. आणि लाडू बांधून झाल्यानंतर ते शेल्याच्या पदरी बांधणार आहे. मग भाऊराया भेटायला येणार आहे. भाऊराया भेटून झाल्यानंतर न्यायला तो काय आणणार आहे? तर रथ आणणार आहे. आणि मग रथाला नंदी जुंपणार आहे. नंदी म्हणजे थोराड बैल, सजवलेला बैल, जो शेतीच्या कामामध्ये वापरला जात नाही त्याला आपण नंदी म्हणतो. आणि रथाला नंदी जुंपून झाल्यानंतर ती काय करणार आहे? माहेरला जाणार आहे. आणि माहेरला जाऊन झाल्यावरती
ती धिंगामस्ती करणार आहे. अशा प्रकारे कवीला एक एक कल्पना या सुचत गेलेल्या आहेत, असं सदाशिव माळी यांनी वर्णन केलेलं आहे. या ठिकाणी या कवितेचा आपण भावार्थ पाहिलेला आहे. आता यानंतर पाठ्यपुस्तकातील पान नंबर 19 वर या कवितेवरील स्वाध्याय आपण पाहणार आहोत. पहा, प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे? उत्तर, कवितेत तापी या नदीचा उल्लेख आलेला आहे. या नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता? या नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता? उत्तर, या नदीकाठच्या मातीचा प्रकार चिकण माती. कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे? कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे? तर उत्तर आहे, कवितेतील स्त्री सोजीचे लाडू हे भरजरी शेल्यात बांधणार आहे. कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कोठे जाणार आहे? प्रश्न पहा, पुन्हा एकदा ऐका. कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कोठे जाणार आहे? उत्तर, कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन भाऊरायाकडे म्हणजेच माहेरी जाणार आहे. कुठे जाणार आहे? माहेरी. प्रश्न दुसरा, काय ते लिहा. ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती. या कवितेमध्ये एका मातीचा उल्लेख आलेला आहे, तो या ठिकाणी लिहायचा आहे तुम्हाला. ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती कोणती? उत्तर आहे चिकण माती. लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ. आपण जे लाडू वळतो म्हणजेच बांधतो, त्यासाठी कोणतं पीठ उपयोगी आहे? त्याला आपण काय म्हणतो? सोजीचे. अगदी बरोबर. काय उत्तर आहे? सोजीचे. बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन. बहिणीसाठी भाऊ कोणते वाहन आणणार आहे बहिणीला घेऊन जाण्यासाठी? उत्तर आहे रथ. आता मुलांनो, आपण 2 प्रश्न सोडवलेले आहेत. एका वाक्यात उत्तरे लिहा आणि काय ते लिहा. हे प्रश्न आपण तोंडी सोडवलेले आहेत. तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं लिहून काढायची आहेत. या ठिकाणी आपली ही कविता संपलेली आहे. यानंतर पुढचा पाठ आपण पाहणार आहोत. धन्यवाद.